निवडलेला विषय की माणसं आयुष्यामध्ये चुकीचं काम का करतात, चुका का करतात, प्रमाद का करतात, पाप का करतात आणि याच्यात मानवाचे जीवनाचं अवमूल्यन होतं आणि माणसाचा नाश होतो. हे आपल्याला जे समाजात चित्र दिसतं याचं मूळ कारण सांगताना भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की माणसं चुकतात का. एका श्लोकामध्ये चिंतन सांगताना भगवंत सांगतात, ध्यायते विषयान पुंसा संगतेषु उपजायते, संगात संजायते कामात, कामात क्रोध अभिजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यन्ति. जन्माला घातलेल्या 84 लक्ष योनीतील समस्त सजीव सृष्टीमध्ये बुद्धी, विवेक आणि विचार याचं सामर्थ्य फक्त माणसाजवळ दिलेलं आहे. बाकीच्या प्राण्यांना बुद्धी आहे, परंतु विवेक नावाची गोष्ट माणसाजवळ प्रकर्षाने दिलेली आहे. आणि विवेकामध्ये सामर्थ्य आहे, सत आणि असत, सत सत विवेक, चांगलं वाईट निर्णायक तत्व माणसाला अवगत आहे. आणि याचा मानवी जीवनाशी आयुष्यभर संबंध आहे. आपण प्रत्येक काम विचारांती करतो, विचारपूर्वक करतो. आपण इथे आलो विचाराने आलो, आपण इथून उठणार ते विचाराने उठणार. असं नाही की कोणी कधी उठलं. याला माहिती आहे की समाज जेव्हा एखादं कर्म करतो तेव्हा त्याचा विचारपूर्वक निर्णय असतो. मग जर सगळेच विचारपूर्वक आहेत, सगळीच माणसं विवेक बुद्धीचे आहेत, सगळ्यांनाच भगवंतानी जन्माला घातले, सगळ्यांनाच देवाने कृपा करून जीवनाचा मार्ग दाखवला, सगळेच विठ्ठलाच्या नांदुरात राहतात, तर मग वर्तनामध्ये चांगले वाईटपणा का. काही चांगले वागतात, काही वाईट वागतात, काही दुसऱ्याचं कल्याण करतात, काही दुसऱ्याच्या वाटण्यासाठी प्रयत्न करतात, काही दुसऱ्याला जगवण्यासाठी पुढे असतात, काही दुसऱ्याला मारण्यासाठी पुढे असतात, काही दुसऱ्याचा शब्दाने मान ठेवतात, काही शब्दाने अपमान करतात. मग हा भेद का. तर या भेदाचा संपर्क संबंध, या भेदाचा मानवी जीवनाशी प्रत्यक्ष जो व्यवहार आहे तो त्याच्या विषयाने होतो. जसं शाळा शिकणाऱ्या पोरांना शाळा एकच आहे, पण विषय वेगळे आहेत. 5वीच्या पोरांचे विषय वेगळे, त्यांचे धडे वेगळे. शाळेत गेला म्हणजे काय 5वीच्या पोराचा तेच धडा, 6वीच्या पोराचे धडा असं नाही. 5वीच्या पोराचे अभ्यास वेगळा, त्याचे विषय वेगळे, कॉलेजच्या पोराचे अभ्यास वेगळे. विषय जरी एक असला तरी त्याचे विषयाचे गट वेगळे. 5वीचा इतिहास वेगळा, 6वीचा इतिहास वेगळा. म्हणजे काय, विषय वेगवेगळे आहे. तसे आपल्या आयुष्यात आपल्याला सृष्टी एक आहे, आपल्या जीवनामध्ये हवा एक आहे, पाणी एक आहे, सूर्य एक आहे, धर्म एक आहे, वेळ आली तर जात एक आहे, आडनाव एक आहे, नाव एक आहे. पण फक्त आमच्यात भेद काय आहे, विषयात भेद आहे. विषय. आता हा विषय आपल्याला थोडासा जरा समाज अर्थाने जीवनात मार्ग दाखवणारा समजून घेण्याची गरज आहे. श्लोकाच्या पहिल्याच चरणामध्ये सांगतात, ध्यायते विषयान पुंसा संगतेषु उपजायते.
विषयाचं ध्यास घेतला की संग निर्माण होतो. जसं मुलाने परीक्षेचा ध्यास घेतला की अभ्यास करायला प्रवृत्त होतो. उत्पन्न काढण्याचा ध्यास घेतला की कष्ट करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. व मी आदबतो का आदबतो, मला उत्पन्न काढायचं ना शेतीमध्ये. जर सगळंच माणसाने विषयाची बाजू सोडून दिली तर कष्ट कुणी करणारच नाही. विषय ही गोष्ट अपरिहार्य आहे. का अपरिहार्य आहे? जर मुलगा शाळेत जातो आणि त्याला विषयच नाही ना, शाळेत जातो, आता सध्या 2 वर्ष झाले असंच चालले ना, काय घेणं न देणं, शाळेत जातच नाही तर काय. आता शाळेचं नावच नको म्हणले, शाळेत आहे पोरग आमचं, त्याला म्हणलं शाळा कशी दिसते तुम्हाला माहितीच नाही. मास्तर कसा दिसतो ते आम्ही मोबाईल मध्ये पाहिलं, आम्ही अजून पाहिलं नाही मास्तर कसा आहे आमचा ते. म्हणजे काय, शाळेत जाणाऱ्या मुलाला फक्त शाळेच्या आवारात गेला म्हणजे त्याचा अभ्यास झाला असं नाही. त्याचा विषय त्याला अवगत करण्यासाठी प्रयत्न करणं हा त्याच्या शाळेचा उद्देश आहे. तसं आमच्या विषयामध्ये कर्माचा उद्देश काय, ते विषय धरून कर्म आहे ना. जरी ते निष्काम असेल, जरी त्याच्या फळाची अपेक्षा नसेल, तर त्याचा विषय आहे ना. भजन करतो, आता भजन करतो म्हणजे काय, हे कर्म आहे. विषय काय त्याचा, भगवंताचं भजन करतो, पांडुरंगाचं भजन करतो, विठ्ठलाचं भजन करतो. मग या विषयाचा ध्यास घेतला की तो भजन करतो. एखाद्या कर्मात विषयाला महत्व आहे. मग हे विषय किती प्रकारचे आहेत? आता या विषयांची विभागणी 2 प्रकारात पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. विषय चांगले पण आहेत आणि विषय वाईट पण आहेत. हे पहिले 2 गट विषयांचे महत्वाचे आहेत. चांगला विषय आहे, एखाद्या पारावर बसल्यानंतर एका माणसाने विषय काढला, चला म्हणले देवाला जाऊ. आता बाकी 4 लोक ऐकून म्हणले नाही विषय चांगला आहे, बघा बरं का विषय चांगला आहे. मग चर्चा सुरू झाली, निर्णय झाला जाऊ आपण. मग कधी जायचं, कसं जायचं, कोणत्या गाडीने जायचं, किती वाजता जायचं ठरलं आणि पुढे कर्म घडलं, जाऊन आले. असं जे का पाराव विषय काढला, म्हणले चला फाट्यावर जायचं आपल्याला. एकाने विचारलं काय विषय, काय नाही म्हणले 2-4 माणसं आहेत तिथं बाहेरगावचे, लय आडवे तिडवे बोले, ठोकून काढायचे त्यांना. म्हणले चला तुम्ही माझ्या संग. ऐकणारे म्हणले जरा जपून बर का भाऊ, विषय जरा गंभीर आहे, बघा बर का विषय जरा गंभीर आहे. म्हणले याचं ऐकून जायचं तिथं जाऊन दुसरंच काहीतरी बदल काढायचं आणि व्हायचा शिंड डोक्याला. म्हणजे विषय बघा बरं का, पहिल्यानी विषय काढला म्हणले देवाला जायचं, विषय चांगला आवडला, लोकांना पटला. ज्यांना पटला नाही ते बी म्हणले नाही, हे 4 म्हणतात म्हणले आपला कुठे विरोध करता म्हणले, बघा बरं का म्हणले नाही म्हणले नाही, बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे विषय चुकला की परिणाम चुकतो. आयुष्यात असंच आहे ना आमचं, आयुष्यात असंच आहे आमचं की संसार म्हातारपणापर्यंत टिकला का, भांडणं झाले नाही का, झाले ना. वाद झाले नाही का, झाले ना. संशय घेतले नाही का, घेतले ना. पण विषय काय होता, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने संसार उभा केला. हा देवासाठी सफल प्रयत्न करून कड लावायची, संसाराची कड लावणं हा धर्म आहे. संसार करणं हा धर्म नाही. संसार तर काय आपल्या मतलबासाठीच करतो ना आपण. संसार उभा करतो म्हणजे काय परमार्थाचं केंद्र म्हणून करतो का, नाही. आपल्या आयुष्यात आपला उद्देशच आहे ना की लहानचा मोठा झालो, कर्तबगार झालो,
रांकेला लागलं, 2 रुपये मिळायला लागले, आपल्याला हक्काचं काम मिळालं, आपल्या आयुष्याची रोजीरोटी मिळाली की मग रोटी झाली का बेटी आपण आपल्या घरात आणायचा प्रयत्न करतो, कारण तो एक जीवनाचा उद्देश आहे, विषय आहे. पण त्या विषयात धर्माने काय मान्यता दिली की संसार करतो ना हा पुण्याचा मार्ग म्हणून कर. आता संसारात पुण्य आणि पाप, संसार तर संसारच आहे, लग्न तर खऱ्या गावाचेच झाले, पण सगळ्यांचे घटस्फोट नाही झाले. बरं असं आहे का की रूपावर घटस्फोट अवलंबून आहे, धनावर घटस्फोट अवलंबून आहे, आरोग्यावर घटस्फोट अवलंबून आहे. उलट जे धडधाकटले पैसेवाले आहेत ना त्यांच्या घरात घोटाळे जास्त असतात का, कारण कोणाची कोणाला गरज नाही अशा प्रकारची भूमिका आणि भावना त्यांच्या कुटुंबात निर्माण झालेली असते. पैशावालीची पोरगी करून आणली का तिला वाटतं यांनी नाही सांभाळत तर मग बाप काय तर मला लोक ठेवणार आहे का, म्हणजे तिच्या मनात पर्याय उपलब्ध झाला. तिला बघा बरं का इथं घरात कुटुंबात गरीबासारखी राहणारी मुलगी आईबापाच्या गरिबीमुळं शोषित होते की नका बाबा, सासू जरी तापड असली तरी मला उगाच इथं उठून बापाकडे जायचं, बापाची चव घालायची आणि बापाला अडचण, मग त्याची गरिबी, भावाचं चणचण चालली, तिथं मी जाऊन राहायचं म्हणल्यावर माझी उदरनिर्वाहाची व्यवस्था काय, त्यापेक्षा पोटात शिरून राहीन ती आपली बिचारी सासूला जीव लावती, नवऱ्याला जीव लावती, जरी 2 शब्द कोणाचे ऐकायला मिळाले तर सहनशीलता निर्माण करते. त्याच्या उलट एखाद्याच्या आईने फोन करून झाले अजिबात ऐकून घ्यायचं नाही, काय झालं ना लगेच निघून यायचं, मग हिला काय, हिचा तर विषय डोक्यात होताच आणि त्याला खतपाणी घातलं आईने. मग आई फक्त निमित्ताचीच वाट पाहत होती. थोडं बा सासू बोलली बा असं झालं कडलं, तर सासूचं वय हिचं वय पिढीचं अंतर, फक्त सासू शब्दाला थोडी मोठ्याने बोलली. मी ऐकून घ्यायला मोकळी का ना, मी काय अशा लोकांना तशा लोकांना माझ्या बापाने तर हातोळे दिलेत, माझ्या बापाने एवढा खर्च केला का, याच्यासाठी केला काय, तुमच्याशिवाय ऐकायला आले का, मी तर निमित्त झाले गेली निघून. आई म्हणली बरं झालं आली, कधी त्यांच्याकडे झाले, यांची वाद सुरू झाली तर ते पार कोर्टात गेले. आता कोर्टात जायसाठी लग्न लावलं होतं यांनी, पण विषय चुकला, परिणाम चुकला. मग हे विषय चुकीचेच आयुष्यामध्ये निर्माण होण्याची प्रक्रिया का निर्माण होते, तर भगवंत सांगतात ध्यायते विषयान पुंसा संगतेषु उपजायते. माणसाचा अहंकार, माणसाचा स्वाभिमान, माणसाची श्रीमंती, माणसाचा गर्व, माणसाची संपत्ती, माणसाचं स्वावलंबन, माणसाचं ज्ञान, माणसाची बुद्धी माणसाला विषय चुकायला भाग पाडते. तुम्ही म्हणाला आता हे तुला अवघड सांगले तुम्ही आम्हाला, असं कसं काय होईल. संपत्ती गरजेपेक्षा जास्त आली की विषय चुकीचे डोक्यात येतात. सौंदर्य गरजेपेक्षा जास्त असेल चुकीच्या विषयांकडे वळण लागतं. ज्ञानाला जर परमार्थाची साथ नसेल तर अनर्थाचं वळण त्या ज्ञानातून निर्माण होतं. आरोग्याला जर गर्वाने साथ दिली तर विषयांतर होतं. मग आमच्या आयुष्यात समजा असं आपण विचार करायला लागलो की या जगात स्वर्गमय जग आहे, या सृष्टीत स्वर्गाचं वातावरण आहे, मग आम्हालाच का नरक जाणवतो, आम्हीच का नरकात राहिल्यासारखं करतो. उत्तर एकच आहे, आमच्या विषयाने आम्हाला अडचणीत आणलं. समजा एखाद्या माणसाचा विषय आहे, त्याला श्रीमंत व्हायचं. समजा एक माणसाला काय स्वप्न हे माणसाच्या आयुष्याचं
प्राथमिक भविष्य असतं. आपण नाही म्हणतो मी स्वप्न रंगवलं, मी लग्न झाल्यानंतर मी असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल. मग हे स्वप्न कोणाच्या जीवावर रंगवलं? काहीच नाही. मला वाटलं असं होईल. असं होत असतं का? स्वप्नाने माणसं आयुष्यात स्वप्नपूर्तीचा आनंद मिळू शकतात का? स्वप्न ठेवावी, पण स्वप्नाच्या आहारी जाणं धोक्याचं आहे. स्वप्न पडलं मला श्रीमंत व्हायचं, मग याचा बाप कष्टाळू होता, प्रामाणिक होता. यांनी बापाच्या पावलावर पाऊल ठेवून कष्ट चालू केले, प्रामाणिकपणा ठेवला, नीतिमत्ता साबूत ठेवली. 1-2 वर्षांनी यांनी याचं ऑडिट करून घेतलं. म्हणला श्रीमंती काय जन्मात होईल का आपल्या? हे म्हणलं हे असं कुठे श्रीमंत होत नाही. म्हणलं बापानी 10 मन कमावले, मी 20 मन कमावले, 20 मनात कोणी श्रीमंत झालं का? मग याने काय केलं? ध्यायते विषयान पुंसा, द्या सोडून. म्हणलं आता श्रीमंत व्हायचं बा, हे बापाच्या नादी लागून श्रीमंत होणार नाही. मग विषय सोडून दिलं. नाही म्हणजे आता पहिला विषय काय, आपलं टार्गेट काय? टार्गेट म्हणतात त्याला, स्वप्न म्हणतो त्याला आता इंग्लिशमध्ये टार्गेट म्हणतात. टार्गेट टार्गेट असतं ना, टार्गेट सगळीकडेच असतं. आमच्या दवाखान्यात टार्गेट असतं, मोठाले दवाखाने गाडी डॉक्टरची नाही. आता पहिले लोक डॉक्टरचे दवाखाने असायचे, आता पैशावाल्याचे दवाखाने असते. अमक्याचा दवाखाना म्हणजे यांच्या घरात कोण डॉक्टर आहे का? नाही म्हणजे पैसा त्यांचा आहे. टार्गेट डॉक्टरला 2 कोटी रुपये गोळा करून आणायची. आता टार्गेट येडे का तुम्ही? आले का? चला बाबा झोपा, स्कॅन करून घ्या. टार्गेट स्कॅन नाही करतो तर मग हे पैसे कोण देईल? म्हणजे आमच्या घरातून वावरही कोण द्यायचे? टार्गेट बरोबर का? टार्गेट. आता हे टार्गेट पाहिजे ते नाही का, अशी ती कंपन्या, हे औषध इका, हे सामान इका, हे टार्गेट. आता टार्गेट म्हणल्यावर काय मागत लागायचं? हो ते खट्टा का कांद्याला, अहो ते नवीन आलंय. टार्गेट आहे ना भाऊ, टार्गेट म्हणजे खत ते वावराचं वाटोळं का व्हायला तिकडे. टार्गेट म्हणजे बरोबर का? हे जे आलं ना डोक्यात, ध्यायते विषयान पुंसा संगतेषु उपजायते, मग त्याचा संग निर्माण होतो. आणि हे सगळ्यात डेंजर काम, संग निर्माण होणे. म्हणजे पहिले लोक जगताना त्यांचे विषय काय असायचे? ठेवले अनंती तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. धन कुबेराचे, देह काळाचे, तेथे मनुष्याचे काय आहे? असे उद्देश आम्हाला ठासून समजून सांगायचे का? माणसाच्या आयुष्यात जगण्यासाठी माणसाला काहीच लागत नाही. आणि जर त्याचा विषय डोक्यात असेल तर किती त्याला मिळालं तरी त्याला पुरत नाही. न्यूनही पुरते, अधिकही सरते. संसारी संसारात काय घडतं माऊली सांगतात, किती कमी असलं. झोपडीत राहणारे माणसं करोनात मेले का? बंगल्यात राहणारे माणसं करोनात वाचले का? नाही. मग बंगल्याने त्यांना वाचवलं नाही, झोपडीने यांना मारलं नाही, तर मग या बंगल्याने नेमकं काय साध्य केलं? बंगल्याने फक्त मोठेपणा साध्य केला. पण हा मोठेपणा कशाचा आहे? हा मोठेपणा संपत्तीचा, धनाचा, भौतिक जगताचा आहे. भौतिक जगताचा. हे विश्व विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे काय अमंगळ आहे? हा बंगल्यावाला हा झोपडीवाला, हा भेद आहे. हा भेद कसा आहे? तुकाराम महाराज म्हणतात अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अर्थ काय? जर भक्तच के ना, आता लोक तर विठ्ठलाच्या दारात जातात, विठ्ठल आमच्या दारात आला. हे काय गाव आहे बघा जगात? हे गाव एकमेव असं गाव आहे की नांदूरच विठ्ठलाचं आहे. आमचं आहे का? नाही, विठ्ठलाचं नांदूर आहे. तिथं आम्ही जन्माला आलो. हे आमच्यासाठी किती भाग्याची म्हणजे आमची म्हणजे लोक नाही का, काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येते, काही लोक गर्भ श्रीमंत घरात जन्माला येते. तसे आम्ही आमच्या जन्माला आलो ना या विठ्ठलाच्या नांदुरात, तर आम्ही मुळात पांडुरंगाच्याच गावात जन्माला आलो. किती भाग्यवान आहेत आम्ही.
मग आता पहिलंच आमची जर एक बाजू पक्की आहे तर बघा थोडं पुढं सरकलं ना तर आमच्यासारख्या जगात सुखी प्राणी नाही. पण थोडं सरकायला थोडी गडबड आहे ना. एक पायरी कोणती धावायची, इकडे एक पायरी इकडे एक पायरी, इकून जावं का इकून जावं, घोटाळा झाला ना. ध्यायते विषयान पुंसा संगतेषु उपजायते संगात संजायते कामान. काम, तर काम हा जो विचार आहे, काम हे जो विषय आहे, याची जरा फोड महत्वाची आहे. आपण सहज म्हणतो काय काम आहे तुला, मग हा काय काम आहे तुला हा प्रश्न. आणि काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे माणसाचे 6 शत्रू आहेत. या संबंधात थोडा जरा बाजूला सारावं लागणार आहे 2 गोष्टींना. काम हा शब्द मराठीत कर्माला पर्याय आहे. काम हा शब्द मराठीत कर्माला पर्याय आहे. आणि काम हा शब्द संस्कृत मध्ये रोगाचा भाग आहे. आता काम या शब्दातून वासनेचा उगम झालेला पाहायला मिळतो. वासनेचा उगम. मग ही वासना 2 प्रकाराची असते. बघा भगवद्गीतेमध्ये भगवंताने एवढं फोडून आपल्याला विषय समजून सांगितलेला आहे. भगवंत म्हणतो मी कोण आहे. बरोबर का. भगवंत एका ठिकाणी समजून सांगतो मी कोण आहे. बीजम माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिमताम अस्मिं तेजः तेजस्विनाम अहम. या श्लोकात एका संदर्भात भगवंत सांगतात धर्म अविरुद्धेषु कामः अस्मि भरतवर्षभ. बघा बरं का, आता हे थोडं जरा समजून घ्या बरं का महाराज. हे समजून फार महत्वाचं आहे. धर्माच्या विरुद्ध काम सुद्धा मीच आहे. सगळ्या जगानेच ब्रह्मचारी राहायला पाहिजे असं काही नाही. सगळे जग ब्रह्मचर्याच्या आश्रमात गेलं पाहिजे असं काही नाही. संसार आश्रमामध्ये संसार सुद्धा भगवंतानेच मांडला. आणि संसारात पूर्ण होण्याचं कर्म भगवंतानेच माणसाला लावून दिलं ना. पण ते धर्मविरुद्ध हा शब्द जिथं आला तो काम माणसाला रोग आहे. म्हणजे तो विषय जर आला, उद्देश चुकला तर त्याने माणसाचं वर्तन चुकतं. व्यभिचार हे आपण म्हणतो ना समाजामध्ये अन्याय अत्याचार हे सगळे जे घटना घडतात ते कोणत्या तरी आईच्या पोटी जन्माला आलेल्या पोराकडूनच घडतात ना. समजा इथे आपण म्हटलो की या देशात या वर्षात एवढेच घटना घडल्या, म्हणजे घटना शब्दच वाईटाकडे आला. घटना घडली आपण म्हणतो ना अहो आमच्या गावात घटना घडली. घटना म्हणलं की लोकांच्या डोक्यात आलं काहीतरी वाईट घडलं, कोणीतरी मेलं, कोणीतरी कोणाला तरी मारलं, कोणीतरी कोणावर अत्याचार केला, कोणीतरी कोणावरती अन्याय केला, कोणीतरी कोणाला त्रास दिला. घटना घडली. आता घटना चांगली पण घडते ना. आमच्या गावात घटना घडली, आमच्या गावात असं कोणी म्हणतं का आमच्या गावात घटना घडली. काय हो काय नाही आमच्या गावात देऊळ बांधले याला घटना म्हणते. नाही आमच्या गावात देऊळ बांधलं म्हणजे घटना शब्द आला की माणसाला काहीतरी वाईट दुर्घटना हा घटनेला जोडलेला पर्यायी पुढचा शब्द आहे. घटनेमध्ये चांगली घटना असं फार कमी वेळा आमच्या चांगली घटना घडली, चांगलं घडलं असंच म्हणतात ना. घटना शब्द आला की त्याच्यातून निर्माण झालेला विषय आहे. आज या गावात कैलासवासी शिवाजीराव किसनराव विधाते यांच्या या शेवटच्या निरोप देण्याच्या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे जमलोत. आणि आजचा विषय आमचा असा आहे की यांना आता निरोप द्यायचा बाबा, त्यांना सुट्टी करायची. चला बाबा आता तुम्हाला स्वर्गलोकाच्या प्रवासाला शुभेच्छा द्यायच्यात. जशी लग्नात सगळं कार्यक्रम हसत चालतो
पण पोरी वाटे लावायच्या टायमाला माहेरचे लोक गोळा होतात आणि गळ्यात गळे घालून रडत बसतात. आता पैसे घालून लग्न केलं ना, काही लग्न काय थोडंच काय अनुदानावर सबसिडी झालं, पदर पैशाने लग्न केलं, 2-4 लाख रुपये खर्च केला आणि खर्च करून लग्नाचा शेवट काय तर पोरगी वाटे लावायच्या टायमाला बाप रडतोय, आई रडती, भाऊ रडतोय, बहीण रडती, मामा रडतोय, सगळे रडायला लागले. म्हणजे जस काही बोलायला फार आता आपण एका संकटात टाकतो. नाही, हिला तर आनंद, हिचा तर संसाराचं उद्घाटन करतो आपण, तर आनंदाने वाटायला लावलं पाहिजे ना. पण आपण का रडतो? कारण जिला लहानचं मोठं प्रेमाने केलं, आजपर्यंत 24 तास आमच्यात खेळी बागडली राहिली, ती आता दुसऱ्याच्या घरात जाऊन आणणार आहे. उद्यापासून आमच्या घरात तिची उणीव भासणार आहे आणि मग हे दुःख आम्हाला सहन होत नाही. तसंच आज यांना आपण वाटं लावायला आलो आणि वाटं लावताना तर खरं तर एका चांगल्या म्हणजे या भूतलावर मृत्यू लोकापेक्षा स्वर्गलोक खूप सुंदर सांगितलेला आहे ना. त्याची जर तुम्हाला ते आर्किटेक्टची डिझाईन दाखवून, जर आपण नाही एखाद्या फ्लॅट सिस्टीमचं आधी एक चित्र असतं, त्या चित्रावरती जाहिरात असते, व इथं बंगला, इथं फ्लॅट आहे, इथं आमका, इथं पाणी, स्विमिंग पूल आहे, असं तसं. आणि मग लोक ती बाया म्हणते चला हेच फ्लॅट घ्या, आपल्याला लावलं भारी, म्हणले इथं शाळा जवळ आहे, इथं आमकं जवळ आहे, इथं पाणी जवळ आहे, रस्ता जवळ आहे, गाडी जवळ आहे, सगळं सोपं आहे, दवाखाना जवळ, हेच फ्लॅट घ्या आपल्याला. तसं या स्वर्गाचं डिझाईन आम्हाला आमच्या धर्माने सांगितलंय. पुराणांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदामध्ये, संत परंपरेमध्ये स्वर्गाचं डिझाईन सांगितलं की स्वर्ग कशाला म्हणतात. स्वर्ग त्याला म्हणतात की जिथं दुःख माणसाला भोगावं लागत नाही. दुःख निवृत्ती ज्या परिसरात आहे त्याला स्वर्ग म्हणतात. आणि मग पर्यायी नरक कशाला म्हणतात? दुःख सोडून जिथं काहीच नाही त्याला नरक म्हणतात. आणि मग जिथं दुःख नाही तिथं चिंता नाही, जिथं दुःख नाही तिथं टेन्शन नाही, जिथं दुःख नाही तिथं गोंधळ नाही. आणि म्हणून आपण माणूस गेल्यानंतर श्रद्धांजली वाहताना एक शब्द वापरतो, काय? यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो. आता आम्हाला तर 2 मिनिटं शांत नाही कधी आहे का कोणी कोणाच्या जीवनात? आता सध्याच्या वर्तमान काळात शांत शब्द आहे कोणाचा? शांत. घाई 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 घाई, नुसती घाई घाई घाई, वस 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 वस. हे का बरं चाललं आमचं? कारण आमचे विषय चुकले. काय चुकलं आमचं? फक्त विषय चुकले. या युगायुगाच्या खेळामध्ये सत्य, द्वापर, त्रेता, कली हे सगळं समजून सांगायला अनेक महाराज लोक पटवून देतात ना. या युगायुगाच्या खेळामध्ये काहीच बदललं नाही बरं का. हवा ही हवा आहे ना, सत्ययुगात हीच हवा होती. हे झाडं सत्ययुगात हेच होते. हे लिंबाच्या झाडाला सत्ययुगात सुद्धा लिंबोळ्यात लागायच्या आणि आता काय लागत? लिंबोळ्यात लागत ना. तवा कडूच होत्या ना, आता कडूच येत ना. लिंबाच्या झाडा साखरेचा आळा, बीज तैसे फळे येते दया. साखर टाकून खत भरलं, समजा साखरेचं खत भरलं म्हणून काय लिंबोळी गोड लागेल का? नाही. बीज तैसी फळे येते दया. हे सत्ययुगात पण हेच होतं, कलियुगात पण हेच आहे. मग बदललं काय? वाघ बदलले का? पहिले वाघ जंगलात शिकार करून जगायचे, पण आता त्यांना शिकार भेटाना म्हणून गवत खाऊन वाघ जगायला लागला. कोणी पाहिलं वाघाला गवत खाताना? नाही. पहिल्या गाया झाडं झुडपं वनस्पती शाकाहार करून जगायच्या, पण आता त्यांना भेटाना शिटीत गेले, शेजारी कत्तल खाणं आहे म्हणून गाय नेऊन बांधली आणि म्हणून तिने खाल्लं. नाही ना, गाय बदलली ना वाघ बदलला. बदललं काय? बदलला फक्त माणूसच बदलला, बाकी काही बदललं नाही. जगात बदलतं काय? आपण म्हणतो बदललं. काय बदललं? फक्त माणूस बदलला आणि माणसानेच बदललं, बाकी कोणी बदललं का? काहीच बदललं नाही. मग या कलियुगात विषय काय चुकला? या कलियुगात ही जी व्यवस्था आहे ना, आपल्या समाजाची व्यवस्था, ही अर्थाधारित व्यवस्था झाली. अर्थ धर्मस्य मूलम. सगळं पैशात मोजायला लागलं.
धान्य पैशात विकायला लागले, कांदा लिलावात पैशाने बोलला गेला, एखादा धार्मिक कार्यक्रम पैशात घडला गेला, 50,000चा महाराज, 5,000चा महाराज. आता परमार्थात काय विठ्ठलाचं नावच आहे ना, का 5 वाला काय विठ्ठलाचं नाव ठोकून आणतो आणि 50 वाला जरा मवाळ होतो, विठ्ठलाचंच नाव घेतो ना. का 5 वाल्याचं नाव करा कमी पडत आहे, 50 वाल्याचं नाव जादा पडत आहे. नाही वो 50 वाला आणला, मग आता विठ्ठलाचं नाव जरा घुसून झालं, पण याच जरा हळूहळू झालं, याला काय ठोकूनच आणलं नाही नेहमी. पण त्याच्यात अर्थ आधारित व्यवस्था निर्माण झाली. अंग झाकायचे कपडे 50ला भेटायला लागले आणि 5,000ला एक नको म्हणले, नाही 5च्या पुढे नाही, खाली नाही जाणार. म्हणजे तोच उद्देश काय, अंग झाकणे. काय करणे, अंग झाकणे. पण अर्थ आधारित व्यवस्था निर्माण झाली आणि इथंच घोटाळा झाला. इथं सगळं पैशाशिवाय पान झालं ना, पैशाशिवाय पान. लोक म्हणले हे सगळं भगवंताच्या कृपेने हालतं, पण समाजात मात्र पैशाशिवाय काहीच हालत नाही. पैशाशिवाय काही व्हायना, काहीच व्हायना. लोकांना हे आता हळूहळू 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 लोकांच्या बिंबायला लागलं की नाही हो, जीवनात पुढे जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, कोणत्याही मार्गाने जा तुम्ही, कोणत्याही मार्गाने जा, शेवटी पैशाशिवाय काहीच नाही. बघा ना, 3 महिने झाली एसटी बंद पडली. काय त्याला घरं नाहीत का, आम्हाला गरज नाही का, सगळ्यांना सगळे बंद पडली. का म्हणले, धरून ठेवलं. का धरून ठेवलं, पैसा करता बोला म्हणले. पैसा कशा काढला आणलं, दुसरं कशावर आणलं का बाई यांना करोना झाले म्हणून एसटी बंद पडली. नाही, यांनी आयुष्यामध्ये आजपर्यंत सगळं फुकट केलं म्हणून बंद पडली. नाही, फक्त पैशासाठी आळून धरलं, हुंड्यासाठी लग्न मोडलं. का बरं, नक्षत्र चुकलं का, नाही, गुण चुकले का, नाही बा, बामणा कोण तपासून आलं, बामणाने सांगितलं 30 गुण जमते, 30 गुण जमते, 32 गुण जमते. सगळे कोण सगळे, पोराला पोरगी पसंत आहे, पोरीला पोरग पसंत आहे, खानदानी जुने हे, एकमेकाचे संबंध जुने आहेत. बैठक बसली, काय आलं रे, नाही जमलं. हे म्हणले 20 तोळे, ते म्हणले 10 तोळे, तुटा ना. आम्ही मस्त प्रयत्न केला, आम्ही म्हणले धाकला जरा मागं सारखा पुढं सारखा, मागं सारखा पुढं सारखा. आता मागं सारखा पुढं सारखासाठी लग्न लावायचं काय, बघा बरं का. नाही म्हणले बा 1 तोळ्याहून मोडलं. म्हणजे काय झालं, अर्थ आधारित समाज व्यवस्था. पैशाहून आणलं ना, पैशाहून आणलं म्हणजे पैशाहून लग्नही मोडत आहेत आणि पैसा करता लग्नही होते. म्हणजे लग्न लावून आले, म्हणजे इकडं काय पोरगी भेटा ना, उस्मानाबादून आणली, आमक्या ठिकाणून गेला, तिकडे गेला, तिकडे गेला. का बरं, पैसा फेकला, पुरी काय तू लागन ती भेटेल ना म्हणले. बरं असं कसं काय होईल तुझं. आणि लोक तर म्हणले सगळं नशिबाचा खेळ आहे. नशीब पिशीब हे सगळं बोलायला हो, इथं माल आहे तर हाल आहे, नाही तर काही विचार नाही राहिला. आणि मग सगळं मालावच आलंय, तर मग हे ठोकून आणायला प्रवचन नुसते विष्णुमय जगन वैष्णवांचा धर्म, याला काय अर्थ आहे का, अर्थ आहे गेला काय. तुकाराम महाराज सांगितले, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व काही हरी बोला. हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, हरी बोला जनी, हरी बोला वनी, हरी बोला मनी, सर्व काही हरी बोला. आता हे गेले तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी. आता आम्ही हे समाजात आलो, इथं फक्त काय केलं, देणे घेणे चालू आहे. फक्त घोटाळा काय आहे, तुकाराम महाराज सांगून गेले, हरी बोला देता, हरी बोला घेता. आम्ही फक्त आता बदल केला, किती बोला देता आणि किती बोला घेता. बस, याच्या पलीकडे काय डोकं लावलं का. भगवंताचा संबंध आला, भगवंताचा संबंध आला. कुठं, सगळेच भगवंताकडे जाऊन पाया पडून आले. पण मालाने काय केलं, माणसाचे भेद केले. काय केले, भेद केले. गरीब आणि श्रीमंत या 2 वर्गाला या समाजात आपण विनाकारण प्रश्न मांडायला सुरुवात केली. विनाकारण. आता 4 कावळे जमले, तुम्हाला सांगता येईल का यातला गरीब कावळा कोणता, श्रीमंत कावळा कोणता, नाही. 4 जनावर जमले, तुम्हाला सांगता येईल का या गरीबाचं जनावर कोणतं, श्रीमंताचं जनावर कोणतं, नाही सांगता. काय सांगायचं. 4 पोरं जमले, तुम्हाला सांगता येईल का. वर्गात समजा एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये शाळेच्या गणवेशात 4 पोरं जमले. फार तर फार श्रीमंताच्या पोराचे कडक कपडे असतील, पण रंग तर तोच घालावा लागतो. शाळेत काय श्रीमंताच्या पोराचा रंग वेगळा ठेवला का, की बा या 5 लाखाच्या पुढे ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्या पोरांसाठी हा रंगाचा ड्रेस, 2 लाखापेक्षा कमीसाठी या रंगाचा ड्रेस. हा, त्याच्याकडे त्याच्या क्वालिटीमध्ये रंग तर लांबून तोच ना. उस डोंगा पर
रस नवे डोंगा का फुल्लासी वरलिया रंगा. मग हे गरीब श्रीमंतीचं लफडं जेव्हापासून या समाजात वाढत चाललं तेव्हापासून विषयांतर झालं. मग या बापाच्या पोरांनी काय केलं? श्रीमंत व्हायचं ना, एक एक गोष्ट सोडून दिली. काय सोडून दिलं? हळूहळू खोटं बोलायला सुरुवात केली. म्हणले काय कळत नाही लोकांना. सरकारने पत्र पाठवलं, तुमची संपत्ती जाहीर करा, तुमचं उत्पन्न जाहीर करा. यांनी लिहून दिलं आमचं वर्षाला 10,000 उत्पन्न आहे. त्याचं पोरग शाळेत जातील म्हणले अहो आपल्याकडे तर लय पैसे. राहू दे, सरकारला काय माहिती तुझ्याकडे किती पैसे. सरकारला लिहून दिलं, कोकणात नाव लावलं, म्हणजे पिवळं कोकण आमच्या घरात आहे. बरेच ठीक आहे, बरोबर. तुमच्या गावचं आम्हाला, तुमचं गाव तर विठ्ठलाचं आहे, त्याच्यामुळे इथे काय बोलायचं. मग आमच्या तिकडं कोकण होता माझ्या घरापाशी, माझ्याच घरात कोकणाचं दुकान दिलं व त्याला भाड्याने. म्हणलं घे बरं दे. 2 रुपयाचं धान्य घ्यायला 4 चाकी गाडीत येणाऱ्या माणसाला मी म्हणलं का कशाला आले? नाही कुपन न्यायला आलो. कुपन न्यायला आलो. मग कसं काय? नाही म्हणले ते अंगठा द्यावा लागतो ना. म्हणले अंगठा द्यावा लागतो. म्हणजे पहिलं तर आमची गडी जाणायचे. म्हणले बरोबर का, पहिले तर आमचे गडी जाणायचे. गाड्याला दिलं का? नाही गाड्याला नाही दिलं. म्हणले का बरं? मग तुझ्या गाड्याला कुपन? नाही कुपन काय जमले. तिकून आले, लांबून आले, पोट भरायला आले. ते पोट भरायला आले, त्याला कुपन नाही. आणि तुझ्या घरात पोट भरतो, तुला कुपन. ते आपलं बिचारं गठुडं डोक्यावर आणायचं, मळ्यात नेऊन टाकायचं. याला जेव्हापासून त्या अंगठा द्यायला लागला ना तेव्हापासून याला यावं लागलं. पण याला लाज वाटणं. आता आपण एवढ्या मोठ्या ठिकाणी आलो, माळ बिळ गळा बुक्का बेक्का सगळं टाकायचं. म्हणले काय आलं? कोकणाला नंबर लावलाय. म्हणजे का बरं? 2 रुपयात भेटत ना. म्हणले घरी किती आहे? उत आलाय म्हणले त्याला. पण का सोडायचं म्हणले. भेटत का सोडायचं म्हणले. अरे परमार्थ करणाऱ्या माणसाला याच्यात लाजही वाटत नाही की आपण हे काय करतोय, याची गरज आहे का आपल्याला. उलट लाटायला निघालेल्या माणसानी पुढे जाऊन म्हणाले अरे माझं ना काय, एक काम करा ना, आता माझं नाव हायचेन कोकणात, हायचेन माझं नाव कोकणात, एक काम करा, हे घेऊन जा बरं, तू जा घेऊन, या महिन्यात याला द्या, या महिन्यात त्याला दे, या महिन्यात त्याला दे, करा ना परमार्थ. पण इथं या गादीव बसणारा माणूस सुद्धा रुपया सुट्टा मोजून घेतो. काय ठरलं होतं आपलं? 10. किती भरले? 9. 1000चं काय? कधी देतात? फोन करू जाम. अहो तू म्हणले 13 आत देतो. अहो काय झालं? ते म्हणले ते मिटवा त्या महाराज. बघा बरं का, कथा करोनिया. बघा बरं का महाराज, मी नाही बरोबर का तुकाराम महाराज, नाही माया मागे लागतो. कथा करोनिया दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. तुळशी खोवी कानी, दर्भ खोवी शेंडी, लटकी धरी बोंडी नासिकाची, टिळे टोपी माळा देवाची गवाळे. तुकाराम महाराज बरं का, मी नाही मागला. टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी. बाकी काय देव आणि तुम्ही फार अंतरावर, फक्त आम्ही कशासाठी? पोटासाठी. गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी, तयाचे अंतरी काम लोभ. बघा बरं का, तयाचे अंतरी काम लोभ. कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे. काय नाटक. सीता वनवासाला गेली, लोक रडायला लागले. यांनी 5 लाख रुपये घेतले, रडवायचे लोकांना. 5 लाख रुपये रामायणाचे, 5 लाख रुपये रामायणाचे. रामाने अख्ख्या आयुष्यात विचार नसेल केला माझ्या रामायणावर किती उलाढाल होणार आहे. आणि मग सगळ्या काय भारी महाराज होते. अगं पाणीच बंद होईना माझ्या डोळ्याचं. हिचं पाणी पुसूस तर गडीच फरार. आणि ज्याने रामायणात रामाचं पात्र केलं, बघा बरं का, जास्त बोलत नाही. ज्याला पहिल्या बाया नाही का आमच्या टीव्हीची आरती करायची, हो राम आले टीव्हीची आरती करायची. आणि ज्याने रामाचं पात्र केलं त्याचं पुढं काय झालं याचं तुम्ही जरा माझ्याकडे मासिकात टीव्हीला वर्तमानपत्र वाचा. त्यांनी काय केलं पुढं? एक वचनी, एक पत्नी, एक धर्मी राम. ज्याने पात्र म्हणून रंगावला त्याचं पात्र पुढं कसं नसलं ते तुम्ही तुमचं बघा. रडे पडे लोळे, प्रेमी विना डोळे गळताती. प्रेमी विना डोळे गळायचे, पण कसे? प्रेमाचं नाटक करायचं. नाटक कसं? असं जसं आम्ही नाही का
आता आम्ही राजकारणात आम्ही पण असतो. लोकांच्या घरी प्रचारला गेलं, बाई कसं काय चाललंय तुझं, नाही आता आमचा करून टाकू. भाऊ तुझा बापाही असंच म्हणायचा, तुझा बापाही म्हणायचा तुझं घरकुल करून देतो. अजून तर भाऊ काय झालं नाही, नाही बापाला जाऊन देतो, बाप आमचा भंगार होता. म्हणजे बघा बापाला का बरं, कारण बापाला मतदानाला होणार राहायचं होतं, मला राहायचं ना. बापाला जाऊन दे, बापाने असंच केलं, पण मी आता तसं नाही फसवणार नाही. पण बापाने तर फसवलं, पण आता मी फसवून द्या तुम्हाला, नाही फसवणार म्हणला. आता तुमचं असं पार गळ्यात पडू 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 कुठपर्यंत, फक्त बटान दाबूस तर बटान दाबलं का उठलं ना पाणी लगेच कुठं बाई जायचं काय सोय माझी, जा नाही का, इथं तर मला येतो, इथं तर मला आहे तुला येताना. बाई आंघोळ झाली का, बाई आंघोळ झाली का, नाही अजून नाही करायचं मला. बाई मी जसं काय नवरी नटली नाही नाही मला टाइम आहे याचा आडे बाई वाचून येणे का, बाईचं आरबी बघितलं नाही, पण बाई वाचून आले ना, एका मातावर किंमत आली, मला काठाव गंमत आहे. बाईचे पार पाय धुवून प्यायचे टाइम राहिला तर बाई म्हणली ना, माझं एवढं राहिले तेवढं उरकून देतो. एकदा बाईने बटन दाबलं, बाई म्हणले अरे ते मला सोडायचं काय आलं, नाही आता अजून लय काम राहिले, गाडी तिकडे गोतली, बाई काय तर मला आहे तुझा. 2च मिनिटात होतं बटन दाबलं, प्रश्न मिटला. त्याच्या पलीकडचं वातावरण त्याच्या अलीकडचं वातावरण फरक किती बरोबर. याच्यात एवढा मोठा विषय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आईसे मायेचे मैंद, काय म्हणतात बघा नीट ऐकून घ्या. आईसे मायेचे मैंद, त्यांचे पाशी गोविंद नाही नाही नाही. बघा तुकाराम महाराज सांगतात की जे स्वतः आयुष्यात परमार्थ कसा करावा याच्यासाठी प्रात्यक्षिक जीवनभर करणारे होते, त्यांनी या दांभिकतेला इतका मोठा आघात केला की याच्यामुळेच परमार्थाची वाट लागली. परमार्थ खूप चांगला, मानवी जीवनामध्ये परमार्थासारखा मार्ग श्रेष्ठ नाही, पण या परमार्थातला घोटाळा त्यांनी समोर काढला. आणि या घोटाळ्यामुळं जसं आपण म्हणतो ना, इकडे घोटाळा तिकडे घोटाळा, आता ते शाळेत चाललंय म्हणजे पोषण आहार घोटाळा, नवीन नवीन काय एक शब्द म्हणजे इकडे घोटाळा झाला तिकडे घोटाळा झाला तिकडे झाला. या सगळ्या घोटाळ्यांचा उगम कुठे, परमार्थातल्या घोटाळ्यात. परमार्थातला घोटाळा एकदा नीट झाला की सगळे घोटाळे आपोआप नीट होतील. जर माणूस मनानेच प्रामाणिक राहिला तर त्याला प्रतिज्ञा पत्र लिहून देण्याची गरज आहे का, मनानेच प्रामाणिक आहे. पहिले लोक शब्दांनी प्रामाणिक होते, शब्द द्यायचे. म्हातारा मरता मरता पोराला बोलून घ्यायचं, रणक्या पुरीला बोलून घ्यायचं, पोराला सांगायचं भाऊ आता मी तर चाललोय म्हणजे काय गावात चाललोय, वरती चाललोय. या पुरीचं बाबा आतापर्यंत आता हिला मला माझ्या आधारावर होती, पोरग वचन द्यायचं, बाबा अण्णा दादा जवळ जीवात जीव आहे ना तर हिच्यासाठी काही बी करीन. मग बाया रोज घोडे लावायचे, तुम्ही तिच्याच आता ते नंदाचाच पुळका तुम्हाला तिच्याच मागेन, बहिणीच करा ना, आम्ही काय असे चालू का. किती शिव्या दिल्या हे म्हणायचं नाही. बापाला शब्द दिला, शब्दात पक्के असायचे. आता शब्द काय घंट्यात मिनिटात पार टीव्हीला आता बोंबाला थोड्या वेळ नाही ते त्यांनी काय केलं म्हणजे त्यांनी ते घोटाळा घालून तयार केलं. माझं तर काय असं म्हणणं नाही. म्हणजे शब्दात शब्द छल, शब्द कोटी, शब्दात बदल केला. तेव्हापासून शब्द प्रमाण नावाची गोष्ट राहिली नाही. शब्दाला किंमत राहिली काय, कुणी काही शब्द देतं, कोणता शब्द कुठेही वापरला जातो, त्या शब्दातून आपला मतलब भागून घेण्याचं काम जेव्हापासून जगात चाललं तेव्हापासून शब्दाची ताकद कमी झाली. पहिले शब्दाला ताकद होती, शब्द वापरायला की त्याला ताकद असायची. असो, या प्रवचनाचा मुख्य भाग काय की विषय बदलले, उद्देश बदलले. संसाराचा उद्देश काय, ज्याच्याशी लग्न लावलं आयुष्यभर त्याच्याशी एकनिष्ठ राहणं, स्वामीनिष्ठा आपण म्हणतो ना, स्वामीनिष्ठा. आता हे स्वामीनिष्ठा राजकारणातला विषय बाजूला काढा. कुटुंबामध्ये ज्याच्याशी लग्न लावलं त्या पतीला परमेश्वर आणि त्या पत्नीला लक्ष्मी, या 2 शब्दामध्ये आपण जोडून लक्ष्मी नारायणाचा जोडा लग्नात उभा केला. आयुष्यात यांना किती उत्पन्न मिळू द्या, किती गरिबी येऊ द्या, किती संकट येऊ द्या, किती रोग येऊ द्या, एकमेकाचा 100% विश्वास टिकवण्यासाठी जगणं म्हणजे संसार करणं. नाही तर धडसोड केलं, पैसा असेल तर नवऱ्याकडे राहायचं, नवऱ्याला भिकायला लागला का माहेरी जाऊन राहायचं. याला काय संसार म्हणतात, याला संसार असा कुठं असते का. अरे राम आणि सीतेचा संसार, राम राजा होता तरी त्याच्या संग सीताच होती, राम वनवासात गेला तरी सीता त्याच्या संगच होती. रामाने सीतेवरती
राज्यातही प्रेम केलं आणि जंगलातही प्रेमच केलं, तिच्यासाठीच जगला, तोही तिच्यासाठी जगला, ती त्याच्यासाठीच जगली. असंच आमच्या आयुष्यात झालं तर संसाराची वाट लागणार नाही. पण आमची कसं आहे, विषय चुकले ना आमचे. मला या घरात का दिलं, माझ्या बापानी 50 लाख रुपये गुंड्यात का दिले, मला सुख लागावं म्हणून. मग 50 लाख आणि सुख यांचा संबंध जोडला का विषय संपला. जसा जसा त्याचा बायोडाटा म्हणले ना, तुम्ही तर लिहिलं होतं आमच्या घरी एवढे, तुम्ही तर फार भांगर निघाले. म्हणजे माणूस चांगला, पण फक्त धनाने कमी पडला की त्या बाईचा विषय हळूहळू कमी झाला. याचा अर्थ तिचा जीव नवऱ्यात आहे का धनात आहे? सरळ अर्थ आहे की माणसं धनात जीव ठेवतात, धनात मजा मारतात, धनानेच विषय समजून घेतात, म्हणून त्यांचे मूळ विषय चुकत चालले. आणि म्हणून या श्लोकांमध्ये भगवंत सांगतात, ध्यायते विषयान पुंसा संगतेषु उपजायते, संघात संजायते कामान, कामात क्रोध अभिजायते. राग येतो ना, राग. आता राग जिथे येतो ना, राग, तो राग ज्याचा येतो ना तो आपल्या विषयाचा आडसर असतो. बरोबर का? ज्याचा राग येतो ना तो आपल्या विषयाचा आडसर असतो. आता कसा बघा बरं का, एखाद्या माणसाला चुकीचं काम करायचं, त्या चुकीच्या कामाला बापाने विरोध केला तर बापाचा काय येतो? राग येतो. एखाद्या चुकीच्या कामाला आईने विरोध केला तर काय येतो? राग येतो. आता हा राग फायद्याचा का तोट्याचा? तोट्याचा, कारण ते काम चुकीचं आहे. समजा एखाद्या, आता फार जुना, आता तर नवीन काय राहिलं नाही, नवीन विषय तर फार गंभीर आहे. पण आमच्या काळात बरं का, आमचा काळ तरी किती 25 वर्षापूर्वीचा, समजा गावात जत्रात तमाशा आला. आता काय वर्ग जर लहान आहे, 9वी 10वी 11वी 12वी, बापाच्या परवानगी शिवाय जायला परवानगी नव्हती. पोरांनी बापाला विचारलं, दादा लय दिवसांनी जत्रा आहे, तमाशा आहे, जाऊ का तमाशाला? बापाने लगेच, तमाशाला? तू आणि आपल्या घरातले माणसं तमाशाला असतात का? आपले माणसं अजिबात जायचं नाही. पोरांनी बापाला वकिली पॉइंटवर 4 मुद्दे सांगितले. वकील, आता वकील सगळीकडे झाले ना, वकील आणि डॉक्टर वाटोळ कोणी केलं? देशाचं दोघांनीच केलं. पाहू, जवळ डॉक्टर आहे तेव्हा रोग हटणार नाही. डॉक्टर कमी झाले का रोग आपोआप हटते. जवळ डॉक्टर नव्हते तेव्हा रोग होते का? अजिबात नाही. बघा तुम्ही नीट अभ्यास करा बरं का. घर सगळं धान्याने भरलेलं असायचं. आता स्वयंपाकघर औषधानेच गज भरलेलं आहे, औषधानेच गज. बापाला जेवायच्या आधी गोळी लागती, आईला जेवण झाल्यावर गोळी लागती. अहो मागच्या पिढ्या काही मेल्या काय? नाही ना. आमचे म्हातारे 100 वर्ष जगले, डॉक्टर भेटले का? नाही. ज्यांना डॉक्टर भेटले त्यांचे पुढच्या गोष्टी कमी होत चालल्या. कारण हे काय रसायन आहे. महाराज डॉक्टरचे मी MD झालेले आहे, माझं गोल्ड मेडल आहे, पुणे विद्यापीठात जाऊन पहा, गोल्ड मेडलिस्ट आहे. तरी मी सांगतो तुम्हाला, वर खताव जमिनी 2-4 पिकापुरत्या बरे. 10-5 वर्ष शेती करणाऱ्या माणसाला समजा ज्यांनी खोती घेतली ना की वर्षाला तुला 10,000 रुपये देईन, 3 वर्षाचा करार केला, त्यांच्यासाठी लय भारी. पण ज्यांना पिढ्या राबवायची ना त्यांचं वाटोळ या रासायनिक खताने झाल्याशिवाय चिमटा जमीन चिमटा. नांगरायला बैल जाऊन द्या, ट्रॅक्टर फसायला लागली. ट्रॅक्टर म्हणले नाही भाऊ, मी नाही भाऊ तुझ्या वावरात का? तू मला रोटा मारायला सांग, काकऱ्या मारायला सांग, मी तुझ्याकडे येईन, पण नांगरट मला सांगू नको. कोणता ट्रॅक्टर? पार 55 नाही 65 नाही 100चा आणला, काही दिवसांनी JCB नांगरावं लागेल. असे तो घोटाळे करून ठेवले आपण. जसे वावराचं रासायनिक खताने ना झालं. पहिले काय डाळिंबाच्या बागा नव्हत्या का? पहिले काय आपल्याकडे संत्र्याच्या बागा नव्हत्या का? पण पहिल्या बागांची कीड आणि आत्ताच्या बागांची कीड, सांगा मला काय फरक आहे दोघांमध्ये? आता माणूस फक्त बागवान माणसाचं एकच काम चाललं, सकाळी उठला का पंपा ठेवटा का निघाला, पंपा ठेवटा कुठं निघाला? तेच आपला उद्योग. उठला का उद्योग. कांदेवाले आम्ही, कांदेवाले आता गेल्या 4 दिवसात कांदेवाले का धोरण. उठला का तुम्ही पहिले का काय खरं नाही आज, काय खरं नाही हो. का बरं एवढे कांदे रोगाट निघाले? जसा प्रयोग चालू केला
तसे तसे त्यांचे स्वतःचे प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचे घटक नष्ट झाले. एवढे रोग, आज पिकांना रोग, माणसाला रोग, जनावराला रोग, हवामानाला रोग. मग रोग राहिलाय कुठं शिल्लक जागा? बिरोगी काय राहिले? कुठं राहिलं बिरोगी? देवळं बंद केले, दारूचे दुकानं चालू ठेवले, देवळे बंद केले. आता दारूचे काशे राहिले की ज्याला अजून रोग नाही? कोणते म्हणजे का हे दारू रोगाटे नाही, अशी दारूच राहिली फक्त की ज्याला अजून रोग नाही. कारण ती रोगातूनच तयार झाली. जी सडून तयार झाली ती सडवायचं काय कारण नाही का? आता ती सडूनच तयार झाली, ती वर्षभर ठेवली तर सडणार आहे का परत? नाही ना, कारण ती तयारच कशाने झाली? सडून तयार झालेल्या गोष्टी परत सडायची शक्यता नाही. इथं आम्ही निवडून तयार झालो, आम्हाला सडायला काय लागत आहे? काहीच लागत नाही. सगळं सडकं, फळं सडके, भाजीपाला किडका, माणसं किडके. हे कीड लागली, हे कुठून आलं? ज्या दिवशी रसायन शास्त्रावरती माणसं जगायला लागले. महाराज नीट ऐकून घ्या, उगाच ही गंमत नाहीये, हा विषय आहे. ध्यायते विषयान पुंसा संगतेषोपजायते संगात संजायते कामान कामात क्रोधाभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यन्ति. हे करोनाचं सांगतो बरं, करोनाचीच गंमत सांगतो. आता सुदैवाने आमचे आमदार साहेबांची आमची लहानपणापासूनची दोस्ती लंके साहेबांची, आणि आम्हाला ते सेंटर चालू करायचं डोक्यात आलं. साहेब माझ्याकडे सकाळी येऊन बसले, म्हणले डॉक्टर एकच आहे भाऊ, तुम्ही म्हणले मी 24 तास लक्ष देईन, माझ्या जीवा करा तर मी चालू करतो, नाही तर मग आपल्याला काय, आपण काय डॉक्टर नाही भाऊ, आम्ही सगळं उभं करीन, पण मला डॉक्टर कितलं काही कळत नाही. म्हणलं नाही ते शब्द आपला, जोपर्यंत आपल्याला ती सेंटर चालवायचं तोपर्यंत मी 24 तास तिथं पडूनच आहे. म्हणलं नाहीतरी आम्ही इकडे पंढरपूरला जातो, नाहीतरी आम्ही इकडे 7-8 दिवस सप्त्याला जातो, त्याच्यापेक्षा इकडे आलो तर काय वाईट होईल? मला वाटलं चालेल गंमत 8 दिवस 15 दिवस. तब्बल 5 महिने 15 दिवस आमचा खेळ चालला. 35,000 लोक आम्ही आमच्या हाताखालून त्या ठिकाणी नीट करून घरी पाठवले, एकही मेलं नाही. आता हे तर काय तुम्ही मला सांगायची गरज लागली का? नाही, लंके साहेबाच्या कोविड सेंटरमध्ये एकही माणूस मेला नाही. आणि मग तुम्ही म्हणाल तुम्ही असं केलं काय? आम्ही काहीच केलं नाही म्हणून लोक जगले. बरोबर का? आम्ही काहीच केलं नाही. आम्ही फक्त सकाळी उठला का बस घ्यावा सोड हवा कर नाश्ता, काय करायचं तुला जे लागेल ते, जो जे वांछील तो ते लावू प्राण्याच्या हात. मग संध्याकाळी 4 पेशंट म्हणले डॉक्टर साहेब आज संध्याकाळी चांगलं कीर्तन ठेवा बरं का. मग 4 पेशंट म्हणले कीर्तन ठेवा, जे भेटले कीर्तन लगेच. महाराज आता महाराज पडूनच होते, यांना तरी धंदा नव्हते, यांचे तोंड सळसळ करायची कुठंतरी. आता सळसळ अशी असते ना, किडा असा गोष्ट आहे, चांगला असो वाईट असो, सळसळ करायची. आले महाराज कीर्तनाला. असे 4 पेशंट म्हणले डॉक्टर साहेब हे कवर कीर्तन ऐकत आहे का? तमाशा ठेवा, तमाशा. हॅलो अहो असं कोविड सेंटर बाळवणीतून डॉक्टर गंदे बोलतोय, हाय का तमाशा? लय दिवस झाले नाचल्यात नाही पुरे आमच्या, साधा आणले तो. तमाशा का वाईट असतो? तमाशातलं पहिलं गाणं कोणतं असतं? आधी बंधू तुझं गाणं राया, पहिलं बरं का. तमाशा का वाईट नव्हते, तुम्ही वाईट ज्याला म्हणता ते वाईट कधीच नव्हतं. तमाशे वाईट नव्हते, नाटकं वाईट नव्हते, कीर्तन वाईट नव्हते. उलट तमाशा आणि कीर्तन दोघांचा अंत कशात व्हायचा? दोघांचा अंत परमार्थात व्हायचा. दोघांचा शेवट काय? कीर्तनाचा शेवट काय? देवाच्या नावाने शेवट करायचा कीर्तनाचा. आणि तमाशाचा अंत कशात? एखाद्या देवाचा वग घ्यायचा, मग त्या अप्सरेचा वग घ्यायचा, किंवा त्या एखाद्या संताचा वग घ्यायचा, आणि मग त्या वगाचा शेवट काय? शेवटी तमाशा मोडायचा. कीर्तनही मोडतो, तमाशा पण मोडतो. शेवट काय? चांगलं वागा, कोणाला त्रास देऊ नका. तमाशाच्या शेवटी म्हणतात का काठ्या घेऊन मारामाऱ्या करा? नाही. सगळ्यात शेवट तमाशाचा कशात असतो? मग तमासगिरे आले, कीर्तनकार आले, नाटककार आले, आमच्याकडे गायक आले, वाजंत्री आले, गोंधळी आले. 5-6 गोंधळच घातले. बरं पहिले गोंधळ तरी कसं असायचं? 1 मुरळी 5 वाघे. आता उलटे गोंधळ सुरू झाले. म्हणले 5 मुरळे आले आणि 1 वाघे आला. म्हणले चालू देवा, आपल्याला काय करायचं, ज्याची त्याची भावना आहे चालले. म्हणले कीर्तन. लोक म्हणले नाही ना, ती कीर्तन राहू द्या म्हणले बाजूला, बरं का कीर्तन राहू द्या म्हणले बाजूला, तमाशे राहू द्या, हे बरं आहे म्हणले आपला गोंधळ. आणि चला म्हणले काय गोंधळाच्या नावाखाली काही का असं म्हणजे आपलं काय, आपली करमणूक झाली. या करमणुकीने 2 घंटे घातले, योगाने 2 घंटे घातले,
खाण्यापिण्याने 2 घंटे घातले आणि इतका मजेत दिवस जायचा त्या लोकांचा. ती सारली करू ना, उलट त्यांना भेटायला नातेवाईक म्हणायचे आपल्याला जाऊ दे बरं होईल मग 7-8 दिवस तरी इथं मुक्कामाला ठोकायला बरं होईल मग. अशाने मजा केली. आणि मग हे मेले कशाने आकडे फुगले कशाने. दादा या शरीरावरती जेवढा रासायनिक प्रयोग झाला त्या रसायनाने या देहाचं वाटोळ केलं. तुम्हाला सांगतो तुमच्यात आणि आमच्यात आज जेवढे रोग आहेत ना, बीपी आला, डायबिटीस आला, शिरा चोकअप झाल्या, वात आला, दमा आला, हे सगळे रसायनाचे दुष्परिणाम आहेत. आमचे बापदादे मिरच्या भाकरीच खायचे आणि आम्ही सुद्धा मिरच्या भाकरीच खातो. पण त्यांची मिरची आणि आमच्या मिरचीत फरक आहे महाराज. त्यांची नैसर्गिक निर्मिती होती, आमची कृत्रिम निर्मिती आहे. आणि कृत्रिमता म्हणजे काय? तर कृत्रिमता म्हणजे निसर्गाने दिलेलं पंचतत्व बदलून माणसाने त्याच्यातला अर्क बाजूला काढला. दारू म्हणजे काय? दारू म्हणजे अर्क. शेवटी तुम्ही 4 गुलाबजांबू जास्त खाल्ले ना महाराज, 4 गुलाबजांबू जास्त खाल्ले तरी नशा चढती बरं का. नीट बघा बरं का. गुलाबजांबू 4 जास्त खाल्ले ना तरी नशा चढती. पुरणपोळी 1 ज्याला खाल्ली ना तरी नशा चढती बरं का. नशा काय लई दारूचीच लागते असं काय नाही. कारण सगळ्यात शेवटी या सगळ्याचा अर्क कोहल प्रक्रियेतच निर्माण होता. आता हे याच्यावर बोलायला वेळ कमी आहे, कारण इथं आपण ज्या विषयाला सुरुवात केली तो विषय शेवटपर्यंत कडाला न्यायचा. नाही तर तुम्हाला सांगतो या जगाची कोहल प्रक्रिया, या कोहल प्रक्रियेमध्ये कोलाहल झाला. याच्यातून माणसाला समजायला लागलं की आपण काहीतरी वेगळ्याच पद्धतीने जीवन जगावं. आणि आनंदाचा मार्ग माणसाने शोधण्याचा प्रयत्न केला. जगामध्ये आनंदाचा एकच मार्ग आहे महाराज, आनंदाचा एकच मार्ग आहे. जे कराल ते देवासाठी करा, त्याच्यात आनंद आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, नित्यानंद महाराज, पूर्णानंद महाराज, सर्वानंद महाराज, सचितानंद महाराज. आणि मग आम्ही कोण आहेत? आम्ही काही दारूत आनंद शोधते, काही खाण्यात म्हणले चला आज भजे खायचे, आनंद ना, भजे खायचे आनंद. मग आनंद कशात शोधला? आनंद विषयात शोधला. माणसाने काय सुरू केलं? विषयात आनंद शोधायचा प्रयत्न केला. म्हणून आमचा आनंद टिकला नाही, सचितानंद आम्हाला होता आलं नाही. मग आम्हाला सचितानंद व्हायचंय. तुम्हाला आम्हाला आयुष्यात काय व्हायचंय? सदानंद. आता त्याच्यात एक घोटाळा आहे बरं का, त्याच्यात एक घोटाळा आहे बरं का. एक नवीन पिढीचं उत्तर त्याच्यात. या जगात सर्व सुखी कोण आहे? आता आमच्यासारखे नवीन पिढीतले लोक म्हणले निर्लज्जम सदा सुखी. लाजच सोडी, त्याला दुःख नाही, काहीच नाही दुःख ना, निर्लज्जम सदा सुखी. मग सोडिता का? नाही महाराज, नाही. ही सोडी म्हणजे धर्म सोडला ना. ज्यांनी लाज सोडली त्यांनी धर्म सोडला, ज्यांनी नीती सोडली त्यांनी धर्म सोडला. हे म्हणले हा मुसलमान झाला, हा ख्रिश्चन झाला, आणि नाही, धर्म कोणी सोडला? ज्यांनी सत्य सोडलं त्यांनी धर्म सोडला, ज्यांनी नीती सोडली त्यांनी धर्म सोडला, ज्यांनी न्याय सोडला त्यांनी धर्म सोडला, ज्यांनी विषय सोडला त्यांनी धर्म सोडला. मग विषय काय? विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्याला हा समजला तो धार्मिक झाला. जो धार्मिक म्हणजे काय? माळकरी झाला म्हणजे धार्मिक झाला. एखाद्या माणसाने भजन केलं म्हणजे धर्म केला? अजिबात नाही महाराज. त्याचा विषय नारायण झाला तो धार्मिक झाला. ज्याचा विषय चुकला, धर्माच्या नावाखाली अनेक विषय घेता येतात ना, अनेक विषय धर्मात चाललेत, पण हे विषयांतर झालं. मूळ विषय काय? कराल ते देवासाठी, कराल ते. मग एखाद्या माणसाने समजा सुगी चालू केली, मग सुगीत भलरी का म्हणली? आता आपण इर्षिकेत भलरी म्हणतो, सुगीत भलरी का म्हणली? देवाच्या नावाने जवारी उपसली. देवाच्या नावाने उपसल्याने कधी उपसली हे कळत नाही. दुःख विसरण्याचा मार्ग भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून नामस्मरणाची ताकद कधी कामाला येते? ज्या वेळेस दुःख आमच्या पदरात पडल्याचं भावना होते, त्या दुःखाचा नाश करण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे. बघा बरं का, पंढरीच्या वारीला चालणारी माणसं गुडघे रोगाने किती आजारी असले तर 15 दिवस त्यांचे गुडघे दुखत नाहीत. बघा बरं का दुखत नाहीत? कारण त्यांचा उद्देश भगवंताच्या नामस्मरणातून चाललेला असतो. भजन करता करता कळतही नाही गुडघे, कारण लक्ष एकच मनी. आता ह्याच्यात थोडं शेवटचं तत्व सांगतो महाराज.
मतलबाची गोष्ट आहे, समजून सांगतो. वेदना, यातना, दुःख ह्या सगळ्या शब्दात एकच विषय समजून सांगतो की एवढ्या मोठ्या देहाला एक सूक्ष्म, एक अत्यंत सूक्ष्म सुखादी उपलब्धी साधन मनात तत्व सूक्ष्मच अनंतम एकमच, एकच मन सूक्ष्म मन. म्हणजे जसं एका घरात लाईट गेल्यानंतर, लाईटचा पुरवठा झाल्यानंतर काहींचे बल्ब चालू आहेत, काहींचा फॅन चालू आहे, काहींचं इस्त्री चालू आहे, काहींचा हीटर चालू आहे, काहींचा कूलर चालू आहे, बरं का. लाईट तीच, काहींचा कूलर चालू, काहींचा हीटर चालू, काहींचा फॅन चालू, काहींचा एसी चालू, काहींचं हवा गरम यायला लागली म्हणले मग तसा एसी जे आमचा गरम होत्या, काहींची हवा गार होती. हे सगळं कशावर आहे? त्या लाईटच्या कनेक्शन मध्ये एक खटका असतो, खटका. तो खटका जर ट्रिप झाला ते सगळं बंद पडतं, आणि ते खटका जर परत लागला तर सगळं परत चालू होतं. तसं या देहामध्ये पाहणं आहे, ऐकणं आहे, बोलणं आहे, करणं आहे, या सगळ्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियाच्या खेळाला एकच मन काम करतं. म्हणजे डोळ्याचं मन वेगळं, की डोळ्यासाठी एक मन दिलं आपण, नाही का. असं नेहमी तो या घरात, या खोलीत कामाला एक माणूस, त्या वावरात कामाला एक माणूस, तसं या देहात कामाला किती आहेत? एकच आहे. डोळ्याला ते चिटकवतो, कानाला ते चिटकवतो, पोटाला ते चिटकवतो. आणि याचं वैशिष्ट्य काय महाराज, हे थोडंसं बारीक समजून घ्या बरं का. ते एका टायमाला एकच काम करतो, एका टायमाला एका संघच राहतो, एका टायमाला एका संघच राहतो. आता किती अवघड आहे बघा बरं का, किती अवघड विषय आहे बघा. आपण तर बोलतो बी, ऐकतो बी, बघतो बी, चाललं बी. याच्यावरती एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो, एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला या परमार्थाची नेमकी शक्ती काय काम करते ते कळेल. परमार्थाची शक्ती काय काम करते ते कळेल. एक उदबत्ती महाराज, एक उदबत्ती, त्या उदबत्तीला पेटवा, पेटवल्यानंतर तिच्या पुढचा निखारा लाल दिसतो, बरोबर. आणि 2 मिनिटं प्रयोग करा, ती उदबत्ती गोल 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 जोरात फिरवा, तुम्हाला ती बारीक उदबत्ती नाही दिसणार, तुम्हाला एक लाल वर्तुळ दिसणार. काय दिसणार? लाल वर्तुळ, लाल गोल आहे. हा काय लाल, काय गोल आहे का? इतकी गतिमान फिरवा, इतके गतिमान फिरवा की समोरच्या दिसणाऱ्या माणसाला विसरून जाईल जादू सारखा की ही उदबत्ती आहे. तो म्हणाल अरे नाही, ही लाल रिंग आहे. म्हणलं हा लाल एक गोल आहे, ह्या लाल एक दोरी आहे, हे लाल एक जाळ आहे, या जाळाला लाल गोल आहे. का बरं? कारण ते त्याला तसं भासलं, कारण इतकी गती होती त्याला की ती लाल रेष कुठं खंडित झालेली दिसली नाही. तसं आपलं मन आहे. मग जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी चांगलंच पाहायचं असेल, कानाने चांगलंच ऐकायचं असेल, तोंडाने चांगलंच बोलायचं असेल, तर तोंडावर काम करू नका, डोळ्यावर काम करू नका, कानावर काम करू नका. काम करा एकट्याच विषयावर, ते म्हणजे मनावर. मन वढाय वढाय, बहिणाबाई काय म्हणते? मन वढाय वढाय, जसं पिकातलं ढोर किती हाकल फिरी येत पिकावर. बघा बरं का, माणूस पापी नसतो, त्याचं मन पापी असतं. बघा बरं का. समजा एखाद्या हाताने दगड मारला, मग काय हाताचा दोष आहे का? नाही, त्याच्या मनात विषय चुकला म्हणून हातातकडनं काम चुकलं. डोळ्यात आपण म्हणतो ना याची नजर पापी आहे, मग काय डोळे काढून घेता का? डोळे चांगले, डोळे तेच आहेत ना, डोळे तेच आहेत. चूक कुठे आहे? याचं मन पापी आहे. म्हणजे पाप आणि पुण्य ह्याचं उद्घाटन कुठे आहे? मनातच आहे. आत्म्यापर्यंत जातं का? नाही, आत्म्यापर्यंत काही जात नाही. आत्मा तर निष्पापच आहे ना. म्हणून तर आपण प्रत्येकाचा जीव गेला, माणूस गेला की त्याचं काय करतो? पुण्य स्मरण ठेवतो. काय ठेवतो त्याचं? पुण्य स्मरण. असं कोणी वाचलं का की आमच्या बापाचं पाप स्मरणाचा कार्यक्रम उद्या आहे का? नाही. काय कार्यक्रम असतो? प्रत्येकाचा. पार तो पेताड का असाना, पार तो गांजाडा का असाना, त्याचं काय होतं शेवटी? पुण्य स्मरण होतं. काय स्मरण होतं? पुण्याचं स्मरण केलं जातं. म्हणून आपण पुण्यतिथी ठेवतो. का पाप तिथी कोणी ठेवली? कोणी का पाप तिथी ठेवली? अमक्या माणसाने खून केले होते, त्याची पाप तिथी ठेवली. पण रावणाची सुद्धा पाप तिथी कोणी करत नाही. आता त्याच्यासारखा आपल्याकडे संसारात
आपण सुद्धा पुण्यतिथी ठेवतो. पुण्यतिथी, पुण्य म्हणजे शेवटी मेल्यानंतर काय मोजलं जातं? पुण्यच मोजलं जातं. आणि पुण्य करण्याची वृत्ती मनात जागृत व्हावी. बघा का, परत एकदा बारीक सांगतो, पुण्याच्या दिशेने मन धावावं म्हणून परमार्थाची योजना निर्माण झाली. परमार्थ देवाने जरी देवासाठी केला, दाखवला, आपण म्हणतो की परमार्थ म्हणजे काय? देवासाठी जगायचं. बघा महाराज शेवटचं वाक्य सांगतो, महत्वाचं वाक्य सांगतो की परमार्थ याच्या विरुद्ध शब्द काय? परमार्थ जसं म्हणतो आपण, गोडाला विरुद्ध कडू, उन्हाला विरुद्ध सावली, चांगल्याला विरुद्ध वाईट, तसं परमार्थाचा विरुद्ध शब्द कोणता? परमार्थाच्या विरुद्ध कोणता शब्द आहे? स्वार्थ. स्वार्थ हा परमार्थाचा विरोध करणारा शब्द आहे. मग स्वार्थ या जगात कोणाला सुटला? कोणाला सुटला नाही. स्वार्थ हा माणसाचा स्वभाव आहे. स्वार्थ माणसाचा काय स्वभाव आहे. मतलब आपण म्हणतो ना, येड्यालाही मतलब कळतो. बघा आपल्याकडे एक वाक्य खेड्यात वापरलं जातं. काय वापरलं जातं? मतलब कोणाला कळत नाही, मतलब सगळ्यांनाच कळतो. मतलब ही उपजत वृत्ती आहे. मतलब ही उपजत वृत्ती आहे. परमार्थ ही निर्माण होणारी शक्ती आहे. बरोबर का? ह्याच्यात थोडं परमार्थ उपजत होत नाही. उपजत परमार्थ कधीच नाही, कधीच नाही. मग परमार्थ ही मनावर संस्कार करणारी गोष्ट आहे. ती गोष्ट प्रयत्नाने साध्य होते. म्हणून तर तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये सांगतात, मनुष्य पशुयोनीतून आला, नराचा नारायण करणे त्याला, संस्कारीला क्रमाक्रमाने संस्कार. मग हा संस्कार महत्वाचा आहे. संस्कार महत्वाचा आहे. बघा एका भगोल्यात पाणी घेतलं, बरोबर का? पाणी घेतलं, त्याच्यात 2 चमचे चहापत्ती टाकली, 2 चमचे साखर टाकली आणि अर्धा कप दूध टाकलं. 5 मिनिटं थांबलो. किती मिनिटं थांबलो? 5 मिनिटं थांबलो. गाळलं प्या म्हणले. अहो लोक म्हणले काय करता? अहो म्हणले टाकलं ना, चहा टाकला, साखर टाकली, दूध टाकलं, गाळून दिलं. अहो ते म्हणले उकळलं का नाही? उकळलं का नाही? जोवर चहा उकळीत नाही तोवर त्याला चहा म्हणतात का? नाही. तसंच माणसाचं आहे. सगळं साहित्य आहे, पण संस्काराचा अभाव असेल तर त्याच्यातून कर्म चुकीचं घडतं. हीच परमार्थाची दिशा आहे. म्हणून आमचे विषय चुकले. या विषयाचा शेवट करताना या श्लोकाचा शेवट सांगतो, ध्यायते विषयान पुंसा संगतेषु उपजायते, संगात संजायते कामान, कामात क्रोध विजायते, क्रोधात भवती सम्मोह. इतका मोह माणसाला. मोह म्हणजे काय? फक्त पैशाचाच, सौंदर्याचाच, रूपाचाच मोह काही गोष्टीचा होऊ शकतो. मोहिनी घालण्यासाठी जगात हजारो गोष्टी आहेत. म्हणून तर नाही का पेपरला बातमी येते, 40 दिवसात दाम दुप्पट योजना आली. आता सगळ्या येड्याला कळतं 40 दिवसात कोणाला दुप्पट देऊन कोणाचं कोणी करू शकतं का भलं? नाही. मग म्हणले आमच्या गावात माणूस आला, त्याला आता 10 रुपये दिले का 40 दिवसांनी तो 20 रुपये देतो. लोकांनी रांगा लावलं आणि नंतर पेपरला बातमी आली, गंडा घालून पसार. मग ते गंडेच घालणार होते ना. तुम्हाला आधी माहित होतं का नाही? मग कशाला पैसे गुंतवले? का गुंतवले? मोह माणसाला. झटपट श्रीमंत. अहो मी तर सरकारला विनंती करतो, तुम्हाला लोकांची परीक्षाच घ्यायची असं ना, हे सगळ्या स्कीमा बंद करा बरं का महाराज. सगळ्या स्कीमा बंद करा. फक्त ग्रामपंचायतच्या समोर एक गाढा उभा करा. काय करा? एक गाढाव बांधा आणून आणि एक GR काढा की जो या गाढवाची लाच खाईल त्याला 101 रुपयाचं अनुदान भेटेल. लोक लाईन लावून बसते. म्हणजे इळभर खुरपायला जाऊस तर 1 लाच खाल्ली 101 भेटले. बरं काय बदल? आपण म्हणतो ना गाढवाच्या लाथा गोड लागतात. लोकांना फक्त स्कीम काढून द्या. लोक लगेच रागीत बसते. थांबा म्हणजे 1 लाच खाऊन येतो, तेवढीच 101 भेटते मला अख्खा दिवस निघाल. बाकी सगळ्या स्कीमा बंद करून टाका. काही गरज नाही स्कीमाची. या स्कीमा पाहिजे वाटलं झालं ना आमचं. म्हणजे विषय राहिला बाजूला. कित्येक लोकांनी फळबाग लावली का? स्कीमे म्हणले, स्कीमे फळबाग लावली झाली. म्हणजे अनुदान जमा झालं
नांगरून टाकलं वावर. म्हणले का स्कीम संपली, म्हणले लहान लहान जमा झालं, विषय संपला. अरे मग फळबागाला स्कीम कशाला काढली? म्हणले फळबागाला प्रोत्साहन द्यायसाठी. पण प्रोत्साहन कशाला भेटलं? प्रोत्साहन खिशाला भेटलं, बागाचं वाट लागली. म्हणले नाही आता झालं, ती स्कीम संपली, गेलं म्हणले जिकडे ते. दरवर्षी कोट्याने झाडं लावले. किती जगले ते त्यांनाच विचारा, बाकी कोणाला विचारतो? त्यांनाच विचारा किती लावले, किती उगले, किती गेले, किती खर्च केला. अहो हे कुठाने करा सांगितलं कोणी तुम्हाला? अहो या जगात निसर्ग एवढा महान आहे, पण तुम्ही त्याला लहान समजायला लागले. तुम्हाला वाटतं काय की जगात झाडं उगवायला माणसं लागते? अरे आपोआप जंगल तयार होतात. तुम्ही तोडायचं बंद करा, काहीच होणार नाही. तोडायचं बंद करा, हे झाडं आपोआप उगवत आहेत. पण आपल्याला कळतच नाही, आपण हे करा ते करा. अरे हे सगळं निसर्ग तुमच्या जीवावर नाही चालला, हा त्याच्या जीवावर चाललाय. तुम्हाला वाटतं आपल्या जीवावर चाललंय. इथं तर घोटाळा झाला. आणि म्हणून तर सांगितलं कामात क्रोध अभिजयते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धी नाशो, बुद्धीचा नाश. आपल्याला वाटतो आम्ही MA झालो, MD झालो, PhD झालो. अरे हे खेड्यातले लोक आम्हाला एक डायलॉग आणतात, शिकले तितके शिकले तिकले हुकले. मग हे हुकलेले जादा जमा झालेत म्हणून तो घोटाळा झाला. हुकलेले जादा. अरे बापाने अंगठे बहादर होता, पण नीतिमत्तेत पक्का होता, शब्दात पक्का होता. आम्ही जेवढे शिकलो तेवढे स्वतःलाच पांडुरंग समजायला लागलो. डॉक्टरला वाटतं मीच पांडुरंग आहे. लोक येतात, डॉक्टर साहेब आपल्याला नीट करायला वाटतं मी पांडुरंग आहे. एकदा वकिलाकडे आशील येतो, आता तिकडं खून करून येतो. वकिला म्हणतो द्या सोडून. आता सोडायला काय वकील सोडित असतो का? पण वकील साहेब काय फी घ्यायची तर घ्यावं, पण मला सोडा. वकिलाला वाटतं मीच पांडुरंग झालो, त्याला वाटतं माझ्याच हातात खेळ आला सगळा. म्हणजे ज्याला त्याला मास्तरकडे पोरं गेले का मास्तरला फी दिल्यानंतर पोरगं म्हणतं मास्तर मला चांगलं शिकवा, माझा पहिला नंबर आला पाहिजे, मला एवढे मार्क पडले. मास्तरला वाटतं मीच पांडुरंग झालो. दादांनो इथंच घोटाळा आहे. ना डॉक्टर पांडुरंगे, ना वकील पांडुरंगे, ना मास्तर पांडुरंगे, ना एखादा मंत्री पांडुरंगे. पांडुरंग तिथंच आहे. आम्ही कोण आहे? हरीची या दासा हरी दाही दिशा. आम्ही दास आहेत, पण आम्हाला मान्यच नाही आम्ही दास आहेत. आमच्या हाताखाली 10 ठेवले का आम्हाला वाटतं मी 10 जणांचा मालक झालो. मालक आम्ही नाही, मालक तोच आहे, मालक तोच आहे. आम्ही सारे गडी आहेत, पण आम्हाला मान्यच नाही आम्ही गडी आहेत. आम्ही म्हणतो गडी, अहो माझ्याकडे 10 गडी कामाला आहेत म्हणून काय तू गडी आला का? गडीच तू. आम्ही कोण आहेत? आम्ही सालकरीचे, सालच घालायचे तर आम्हाला. आमच्या आयुष्यात दुसरं काय केलं आम्ही? काहीच नाही. म्हणून आम्हाला हे मान्य करावं लागेल, पराधीन आम्ही आहोत, त्या भगवंताच्या अधीन आहोत. जसं सकाळी सकाळी स्तुती करताना भगवंताची करावी, पण आम्ही आमच्या स्तुतीची अपेक्षा ठेवतो. इथंच आमचा घोटाळा होतो. आणि म्हणून या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं की आयुष्यात नामस्मरणाची किंमत पैशात, संपत्तीत, सत्तेत मोजू नका. नामस्मरण केलेल्या मनावर परमार्थाचा संस्कार घडतो आणि तो संस्कार त्याच्या कर्मात परिवर्तित होतो. म्हणून तर सांगितलंय नामे तिन्ही लोके उद्धरती. पण ते कोणाचे? ज्याच्या नामाला मुखापासून अंतःकरणापर्यंत जागा मिळाली त्याचा परमार्थ पुढे जातो. नाही तर कधी कधी शेतीत असं होतं, असा पाऊस पडतो बागेवर कमाला ठोकावण्या पाऊस असा पडतो असा पडतो. नदीला आले एक होते, 2 दिवसांनी हा पाभार घेऊन वावरात जात होतो. म्हणतो खाली कोरडाचे, खाली कोरडाचे. ठोकावण्या पाऊस झाला ना वर खाली मुरत नाही, भिज पाऊस लागतो ना, भिज पाऊस. हळूहळू हळूहळू भिजला ना पाऊस. म्हणून तर 7 दिवसाचा सप्ताह कशासाठी घालतात माहितीये का? हे भिज पावसावाने थोडं 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 खाली मुरलं ना, वर लांब गेली ना, तेवढ्या पिरीवर परत पाऊस झाला नाही ना तरी पीक निघतं बरं का महाराज, तरी पीक निघतं. पण कधी ती भिज पाऊस झाला तर. तसं 7 दिवसाच्या सप्त्यात भिज पाऊस आहे ना नामस्मरणाचा, ती भिजत 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 गेला पाहिजे. नाही तर आमचाही ठोकवण्या चालूच आहे. त्याच्यामुळे आमच्या परमार्थात फक्त ठोकताळाचे, बाकी काय राहिलं नाही. म्हणून तर माऊली शेवटी सांगतात हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. मग एवढी बेरीज कशाची? एवढी बेरीज कशाची? हजारो लाखो लोक भगवंताचं नाव घेतात, तरी तुका नाव माऊली म्हणतात हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण. हे तोंडाने बोलाय पुरता परमार्थ घडला म्हणून अंतःकरणापर्यंत तो पोचत नाही. माझी तुम्हाला सर्वांना, मला, माझ्या सगट या समाजाला एकच मान्यता विनंती आहे की बाबांनो थोडं करा, पण ते अंतःकरणापासून करा.
आणि म्हणून ते सत्य करा, कराल जे ते हित, सत्य करा कुणाही जीवाचा, न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. झालेली सेवा या ठिकाणी संपवतो. कसं वागावं हे मी सांगणारा कोण आहे? तुम्हाला त्याच्यापेक्षा अक्कल माझ्या दसपट आहे. फक्त समाजाचा काय दोष आहे कळतं पण वळत नाही. हे वळायसाठी आपल्या स्टिअरिंग लॉक झालेले आहे. सगळ्या स्टिअरिंग लॉक झाल्या. हे स्टिअरिंगचं लॉक काढलं ना सगळं टकाटकी. फक्त स्टिअरिंग लॉक झाल्यामुळे सगळं ते वळणारच जातं. शेवटी वळत 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 तिकडंच जातं. हे तिकून काढून जर रोडला आणलं ना, जसं चकारीत जर गाडी गुतली ना एकदा की ती किती तुम्ही हाडल वाढवा ती चकारीतून बाहेर निघत नाही. तशा आमच्या चकाऱ्याच घोटाळा झालाय. या चकाऱ्या जरा सपाट केल्या ना एकदा तर आमच्यासारखी स्वर्गाची अवस्था जगात दुसरी नाही. कारण एवढी बुद्धी, एवढं ज्ञान, एवढं विज्ञान, एवढं संशोधन सत्ययुगात सुद्धा नव्हतं. आज हृदय बदलण्याची ताकद आहे, लिव्हर बदलण्याची ताकद आहे, आज फुफ्फुस बदलण्याची ताकद आहे, बंद पडलेलं फुफ्फुस यंत्राने चालू करण्याची ताकद आहे. एवढं भांडवल तर त्यांच्याजवळ नव्हतं. मग आमचा घोटाळा कुठे? ती चकाऱ्या फक्त तेवढ्या काढून टाका. आमच्यासारखे या जगात देव अवतार नाहीत. हीच या ठिकाणी आमच्या समाजाला केलेली प्रार्थना. शिवाजीराव किसनराव विधाते, त्यांचा मुलगा प्रफुल्ल, त्यांची पत्नी सुनीता, त्यांची मुलगी निकिता आणि भाऊ प्रदीप, संजय, वडील किसनराव. म्हणजे हा जवान आपल्यातून अचानक हृदयरोगाने गेला. माणसं कितीही चांगली असली, वर्तन चांगलं असेल तरी हा समाजातला सार्वजनिक विषय आहे की हे कलियुगाचं चित्र माणसाला आघात निर्माण करणारा आहे. म्हणजे हृदयरोग येतो ते फक्त माणसाच्या चुकीच्या खाण्याने येतो, चुकीच्याच पद्धतीने येतो, बीपीनीच येतो असं नाही. या समाजात जे निसर्ग विरुद्ध अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया माणसाने निर्माण केली, हे वाक्य पुन्हा एकदा सांगतो, निसर्गाला मात करण्याच्या नादात माणसाने आव्हान उभी केली. त्याच्यातच हे प्रयोग अन्नधान्यावरती झाले. या अन्नधान्यातल्या प्रयोगातून माणसाच्या शरीरात रोगाचं भांडार उघडलं गेलं आणि याचाच परिणाम आज खेड्यापाड्यात सुद्धा हार्ट अटॅक सारख्या आजाराला बळी पडावं लागतं. पूर्वी हे रोग आईतखाऊ लोकांना व्हायचे. आता शेतकऱ्याला सुद्धा, कष्टकऱ्याला सुद्धा डायबिटीस होतो, कष्टकऱ्याला सुद्धा हार्ट अटॅक येतो, बारीक माणसाला सुद्धा ब्लड प्रेशर निर्माण होतं. पहिले लोक म्हणायचे जाड माणसाला ब्लड प्रेशर आहे, आता एवढ्याच्या माणसाला सुद्धा ब्लड प्रेशर आहे. पूर्वी लोक म्हणायचे म्हातारपणात अटॅक येतो, आता आमच्या शास्त्रात संशोधन आहे 3 महिन्याच्या पोराचा अटॅकने मृत्यू झाल्याचं आमच्याकडे नोंद आहे. म्हणजे इतका अटॅक सारखा प्रकार आज या समाजात वाढला. हा सामाजिक रोग फक्त आमच्या व्यवस्थेमध्ये दुर्मान झाला. म्हणून तर अनेक लोक म्हणतात व्यवस्था परिवर्तन, व्यवस्था परिवर्तन हे शब्द फक्त सत्ता बदलासाठी किंवा सत्तेचे बदल करण्यासाठी नसून आमच्या स्वभावात, मूळ दैनंदिन कार्यक्रमात, आमच्या जीवनाच्या आचारसंहितेत, आम्हाला राजकारणातली आचारसंहिता सांगितली गेली, पण नैतिक दैनंदिन जीवनाची आचारसंहिता जी आमच्या धर्माने सांगितली ती जर समस्त समाजाने पाळली तर भविष्यातल्या पिढ्या, आता आमचं तर वाटोळ झालंच, आता या पिढीत आम्हाला किती जरी बदल केला तर फारसे काही फार त्याच्यापासून फायदे होतील असं नाही. पण पुढच्या पिढ्या निरोगी जन्माला याव्यात आणि पुढच्या पिढ्या मानवजात निरोगी जगावी असं जर या पिढीला वाटत असेल तर आम्हाला एकच करावं लागेल. तुकाराम महाराज सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही बिळ भार, तुका म्हणे साना थोर. एवढीच विषय मांडतो. चुकलं असेल तर बाबा माफ करा. जे चांगलं असेल, जे पटलं असेल ते भगवंताचं होतं मुख आमचं, विचार त्याचा. एवढंच फक्त सांगतो, कारण ही गादी माझी नाही, ही व्यासाची गादी आहे. मला बसवलं, म्हणले चला तुम्ही बसा, म्हणून माझं मोठेपण की तुमच्या मोठेपणामुळे मी इथं बसलो, नाही तर ही माझी लायकी का इथं बसायची. एवढे मोठे व्यास, वेद व्यास ज्यांनी साक्षात परब्रह्म आपल्या वाणीतून प्रगट केले, त्यांच्या गादीवर बसण्याचं भाग्य तुमच्यासारख्या मोठ्या मनाच्या माणसामुळे मिळालं.
म्हणून जे चांगलं होतं ते भगवंताचं, जे चुकलं ते माझं चुकलं, आणि म्हणून मला तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, तपाने, साधनेने मोठी माणसं माफ करायची अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी वाणीला पूर्ण